नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शको, निसर्ग, पर्यावरण, झाडी, वेली हा आपला सगळ्यांचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे नव्हे, तो आपला श्वास आहे. या साऱ्यांशिवाय जगण्याची कल्पना देखील परवत नाही. संस्कृतमध्ये एक अतिशय सुंदर असं समर्पक असं एक उदाहरण आहे, सुभाषित आहे. ते असं: छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषः एव. वृक्षांना खुद्द सत्पुरुषांची उपमा दिलेली आहे. सत्पुरुष ज्याप्रमाणे आपल्या शिष्यांना कुठलीही आच पोचू देत नाही, झळ पोचू देत नाही, त्यांना योग्य ती दिशा दाखवून त्यांचं जीवन सुखकर करतात, अगदी त्याचप्रमाणे वृक्ष देखील स्वतःच्या अंगावर थंडी, ऊन, वारा, पाऊस सगळं झेलून आपलं मानवाचं जगणं सुखकर करतात, आणि तेही कुठल्याही फळाची अपेक्षा न करता. मग इतकं सगळं असताना आपण त्याच्या जीवावर का उठतोय? आपण त्याची सर्रास कत्तल करायला निघतोय आणि आपलंच भवितव्य धोक्यात घालून घेतोय. पण काही व्यक्ती अगदी निस्वार्थीपणे जगतात. त्या स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी, समाजासाठी जास्त जगतात. अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. दर्शको हो, आज आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे विजय पर्यावरणाचा, आणि आजचे आपले तज्ज्ञ आहेत पर्यावरणवादी विजय लिमये. सर, आपलं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण विजय लिमये यांचा अल्पसा परिचय करून घेऊया. विजय लिमये यांचं शिक्षण मरीन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात झालेलं असून सध्या ते इन्शुरन्स लॉस ॲसेसर आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड व्हॅल्युअर हे काम बघतात. तसंच त्यांची एक NGO आहे, इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन या नावाची. त्यामार्फत ते अनेक गरजूंना सतत मदत करत असतात. इतकंच नव्हे तर समाजसेवेचं आणि वृक्ष संवर्धनाचं, पर्यावरण संवर्धनाचं त्यांनी जणू व्रतच घेतलेलं आहे. अंत्यविधीला लागणारी लाकडं, यासाठी होणारी वृक्षतोड थांबवून त्यांनी त्यासाठी पर्याय म्हणून मोक्षकाष्ठ या संकल्पनेला अस्तित्वात आणलेलं आहे. तसंच स्वर्गद्वार ही अनोखी संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणलेली आहे. तर चला तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्ष हा प्रवास. सर, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे पर्यावरण. तर आपण पर्यावरण प्रेमी आहात, त्यामुळे वृक्षतोड थांबवून आपण मोक्षकाष्ठ ही संकल्पना, अतिशय अनोखी अशी संकल्पना अस्तित्वात आणली. त्याबद्दल आम्हाला सविस्तर ऐकायला आवडेल. साधारणतः 2010 मध्ये जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं, बरं, तेव्हा मला त्यांचे अंतिम संस्कार लाकडावर करावे लागले. त्यावेळेस अंतिम संस्कार झाले, पण मला कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं, काहीतरी माझ्या हातनं गुन्हा घडला आहे, अशा प्रकारची एक माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. आणि असं वाटत होतं की मी जर 2 झाडं कधी लावलेलीच नाही आहेत, तर मला ह्या 2 झाडांची कत्तल करून त्या लाकडाचा वापर अंत्यसंस्काराला करण्याचा कुणी अधिकार दिला. असा विचार आल्यानंतर मग मी ठरवलं की जर हे माझ्या बाबतीत घडते तर ते साहजिकच समाजात सगळ्यांच्याच बाबतीत घडत आहे.
म्हणून मी असं ठरवलं की नाही, भविष्यात ह्याच्यावर काहीतरी आपल्याला विचार करावा लागेल, काही अभ्यास करावा लागेल आणि प्रत्येक ठिकाणी आपण काही ना काहीतरी कुठल्याही गोष्टीसाठी पर्याय देत असतो. बरोबर. तसं लाकडालाही काहीतरी पर्याय शोधला पाहिजे आणि तो समर्पक असला पाहिजे, जेणेकरून लोकांच्या भावनांचाही आदर होईल आणि आपले जे काही संस्कार आहेत त्या संस्कारावर कुठेही त्याच्यामुळं विपरीत परिणाम होणार नाही. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादं इंधन बनवता आलं पाहिजे. बरोबर. हा संकल्पना सुरू झाली माझी त्याच्यात. अच्छा अच्छा. पण हे काय आहे नेमकं मोक्षकाष्ठ म्हणजे काय असतं, कसं असतं आणि त्याची निर्मिती प्रक्रिया एकूणच आम्हाला ऐकायला आवडेल. जसं आपण लाकडाचा वापर करून अंतिम संस्कार करतो, हो. तर मग मी ठरवलं की लाकडाला पर्याय म्हणजे ते लाकूडच असलं पाहिजे. अच्छा. पण ते झाड तोडून नाही मिळालं पाहिजे. बरं. तर ह्या गोष्टीचा विचार करून मी असं बघितलं एकदा, म्हणजे मी माझ्या कामासाठी एकदा मी भंडाऱ्या साईडला जात होतो. बरं. तर जाताना मला शेतकऱ्यांनी तिथं त्यांच्या शेतातला काडी कचरा जाळत असताना मी त्यांना पाहिलं. बरोबर. आणि तो काडी कचरा जाळताना माझ्या मनात एकदम विचार आला की शेतकरी हा काडी कचरा जे जाळत आहे, ज्याला आपण विदर्भामध्ये तुराटी पराठी म्हणतो, तर या तुराटी पराठीला जाळत होते. तर त्याचाच जर वापर करून आपण अंतिम संस्कारासाठी काही एखादी वस्तू बनवता आली तर काय, असा एक छोटासा विचार आला. आणि मग मी माझं काम आटपून आल्यानंतर पुढे जवळपास 5-6 महिने या गोष्टीवर विचार केला. आणि मग माझ्या लक्षात आलं की होऊ शकतं ह्याच्यातनं काहीतरी. आणि मग मी तो काडी कचरा त्यांच्याकडनं गोळा केला आणि त्याच्यापासून विशिष्ट प्रकारच्या विटा बनवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या विटांचा वापर अंतिम संस्कारासाठी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि 2-3 प्रयोगामध्ये आम्ही यशस्वी होऊन गेलो. अच्छा अच्छा. हां. आणि मग त्यालाच मी मोक्षकाष्ठ असं नाव दिलं. बरं बरं. पण आम्ही असं ऐकलेलं आहे की तो जो कचरा आपण शेतकऱ्यांकडनं घेतला तो निशुल्क न घेता त्याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना शुल्क दिलेलं आहे. शुल्क देतो. अच्छा. हां. तर शेतकरी तसंही ते विनाकारण जाळत होते, त्यांच्याकडनं आता त्याच्यानंतर आम्ही ते खरेदी करायला सुरुवात केली मोठ्या प्रमाणात. अच्छा. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणजे त्यांना भरपूर पैसा नसेल मिळत, पण ॲटलिस्ट त्यांच्या बियाणाचा पैसा तरी त्यांना मिळायला लागला. बरोबर. असं आहे. तर 2 पैसे त्यांना मिळत होते आणि सोबत त्याचा वापर स्मशानघाटावर चांगल्या तऱ्हेनं होऊ लागल्यानं पर्यावरण वाचवण्यासाठी एक आपल्याकडनं एक चांगलं कार्य होऊ लागलं. अच्छा अच्छा अच्छा. आणि शिवाय काडी कचरा जो पराठी तुराटीचा जो उल्लेख केला आपण, तो शेताच्या बांधांवर जाळत असल्यामुळे जो होणारं प्रदूषण आहे ते पण टळलं. हे हा महत्वाचा. शेतकरी काय करत असत, पूर्ण शेतावर मध्येच आग लावून पेटवून देत असत. हां. तर ते पेटवल्यामुळं काय होत होतं, शेतात ज्यांना शेतकऱ्यांचे मित्र आपण म्हणतो, अशी गांडूळ आहेत, काही बॅक्टेरिया आहेत, त्यांचा विनाश होत होता. आणि ही काही चांगली गोष्ट नाही आहे. मुळात काय झालंय की शेतकऱ्यांचा एक काहीतरी थोडासा गैरसमज असायचा आतापर्यंत की जमीन जाळून भाजली गेली पाहिजे, जेण्यामुळं पीक चांगलं येतं. तर त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की जमीन भाजली गेली पाहिजे, पण ती सूर्यप्रकाशानं भाजली गेली पाहिजे, ना की तिला जाळून. तर याचं म्हणजे जमीन चांगली भाजली गेलेली आहे तर त्याचं एक काहीतरी प्रमाण असायला पाहिजे. तर ते प्रमाण असं आहे की जेव्हा एखादी जमीन सूर्यप्रकाशानं चांगली भाजली जाते तेव्हा त्याच्यावर जेव्हा पाणी पडतं त्यातनं सुगंध येतो, मातीचा वास जो येतो तो सुगंध येतो. आणि जर तीच जमीन काडी कचरा जाळून जर जाळली तर त्याच्यात जो धुराचा वास आहे तो वीटभट्टीपासून जातानाचा जसा एक वास येतो, तसा वास येत असतो. त्यामुळे ती भाजली नाही गेली, त्याला करपली असं म्हणू शकतो आपण. पण शेतकऱ्यांना असं वाटतं की ती काडी कचरा जाळल्यानं भाजली जाते. गैरसमज होता. तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही त्यातूनही केलेला आहे. हे जे मोक्षकाष्ठ आहे ज्याला ब्रिक्स म्हणतात तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, ब्रिकेट्स म्हणायचं. अच्छा. तर त्याचे कारखाने किंवा कुठे तयार होतं हे सगळं? त्याचे भरपूर कारखाने आपल्या महाराष्ट्रात आहेत. विदर्भात तर भरपूर ठिकाणी त्याचे कारखाने आहेत. आणि फक्त त्यातलं जे काही कंटेंट आहे म्हणजे त्यातलं मोक्षकाष्ठ हे प्रत्यक्ष ॲक्च्युली दहनघाटासाठी बनवण्याच्या म्हणजे त्याच्यातलं जे मटेरियल आपण वापरलं जातं ते मटेरियल आणि फॅक्टरीमध्ये जे वापरलं जातं
ते मटेरियल. त्याच्यामध्ये फक्त म्हणजे थोडाफार फरक असतो. बरं. हां, की मटेरियल जे कारखान्यात वापरलं जाणार असतं ते जरा सॉफ्ट असतं, मऊ असतं, आणि दहनासाठी वापरणारं असतं ते कडक असतं. आणि त्याच्यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस यांचा काडी कचरा, ज्याला आपण म्हणून मी म्हटलं तुराटी पराठी, तर त्याच्यापासून आपलं मोक्षकाष्ठ चांगल्या प्रतीचं बनतं. बरं 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 बरं. कारखान्यांमध्ये आता तुम्ही जे म्हणाले, तर ते कारखान्यांमध्ये पण मोक्षकाष्ठांचा वापर होतो? हो, त्याला मोक्षकाष्ठाचा तिथंही वापर होतो. त्याला ब्रिकेट नाव असल्यामुळं, आणि तिथं कारखान्यामध्ये त्याचा बॉयलरमध्ये जाळण्यासाठी वापरलं जातं. अच्छा 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 अच्छा. म्हणजे औद्योगिक क्षेत्रातही मोक्षकाष्ठांना भरपूर मागणी आहे. हो हो हो. बरं बरं. पण हे जे दहनविधीसाठी जे लाकूड वापरून अंत्यविधी करतात, त्याला पर्याय म्हणून आपण मोक्षकाष्ठ आणलेलं आहे. हो. तर लोकांनी, म्हणजे समाजाने त्याला स्वीकारलंय का? कितपत स्वीकारलं? काय प्रतिसाद आहे त्यांचा? सुरुवातीला लोकांचा विरोध होता. बरं. लोकांचं म्हणणं असायचं की आम्ही पारंपरिकरित्या माझ्या आजोबांचं, माझ्या वडिलांचं किंवा आणि कुणाचं यांचे अंतिम संस्कार आम्ही लाकडावरच केलेले आहेत, आणि त्याच्यामुळं लाकडावर अंतिम संस्कार करणं हेच योग्य आहे धर्माच्या दृष्टीनं. तर मग मी त्यांना समजावलं की जर लाकूड जाळल्यानंतर जी राख बनते, अगदी तशीच राख जर का मोक्षकाष्ठानं बनते, आणि मोक्षकाष्ठ जळण्याचा आणि लाकूड जळताना एकसारखंच दिसतंय. आणि जसं झाडापासून आपण लाकूड मिळवतो, तसं आपण सोयाबीन, तूर याची पण ती लाकडच आहेत एक प्रकारची, त्याचं पीक घेतल्यानंतर जे निघतं. त्याच्यामुळे त्याला फक्त आम्ही त्याचे बारीक तुकडे करून, क्रश करून त्याच्यापासून छोट्या छोट्या विटा बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या आणि ह्याच्या प्रॉपर्टी सारख्याच आहेत. तर त्याच्यामुळे आपण ते वापरू शकतो. आपल्याला काही तसा प्रॉब्लेम राहू शकणार नाही. मग हे हळूहळू लोकांना पटायला लागलं. अच्छा अच्छा. म्हणजे हळूहळू त्यांचा दृष्टिकोन बदलला. आणि ते स्वीकार करू लागले. मग हो हो, चांगल्या तऱ्हेने स्वीकार करू लागले. आमचं असा अभ्यास आहे तुमच्या बाबतीत की महाराष्ट्रातल्या संपूर्णच दहन घाटांना आपण या अभ्यासासाठी पालथं घातलेलं आहे, बरोबर ना? अगदी बरोबर. तर तिथल्या दहन क्रियेमध्ये, अंत्यसंस्कारांच्या एकूण प्रक्रियेमध्ये आणि आपल्या इकडे असा काही फरक किंवा तफावत जाणवली नाही. महाराष्ट्रामध्ये अगदी मी रत्नागिरीपासून इथं गोंदियापर्यंत जवळजवळ प्रत्येक शहरामध्ये मी जाऊन तिथल्या स्मशानघाटांचा अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळीकडे एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे सगळीकडे मोठ्या प्रमाणात लाकडाचाच वापर अंतिम संस्कारासाठी होतो. बरं, तिथं त्यांनी पर्याय गॅस दाहिनीचे वगैरे पण दिलेले आहेत, विद्युत दाहिनीचे दिलेले आहेत, पण त्याच्यावर लोकांचा जास्त विश्वास नाही आहे ह्या विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनीवर. कारण ते म्हणजे मशीनमध्ये ती डेड बॉडी आपल्याला ठेवावी लागते. मृतशरीर त्या मशीनमध्ये गेल्यामुळे लोकांच्या भावनेला कुठंतरी तडा जातो. म्हणून खरं म्हणजे लोक जास्तीत जास्त लाकडावरच अंतिम संस्कार करावेत ह्या मान्यतेचे आहेत. त्याचबरोबर आपल्या ज्या वैदिक विधी असतात, धार्मिक विधी जे असतात, तर ते विधी सुद्धा आपल्याला लाकडावर जे करायचे असतात, म्हणजे चिता पेटवल्यानंतर ते त्या मशीनमध्ये होत नाहीत. हा एक भाग आहे. त्याच्यामुळे तेही लोकांना नको असतं, आणि ते सर्व काही आपलं मोक्षकाष्ठामध्ये व्यवस्थित करता येतं. म्हणजे मोक्षकाष्ठामध्ये लाकूड सोडलं तर बाकी सर्वच्या सर्व जे काही आपले विधी आहेत ते सगळेच्या सगळे विधी आपल्याला करता येतात. त्याच्यामुळं हळूहळू लोकांना त्याच्यावर विश्वास बसू लागला. म्हणजे ते स्वीकारू लागले. सर, हा विषय आपण असाच पुन्हा कंटिन्यू ठेवूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शको, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, विश्रांतीनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण विश्रांतीपूर्वी मोक्षकाष्ठ आणि एकूणच प्रतिसाद याबद्दल बोलत होतो, तर ते सांगाल? सुरुवातीला लोकांना काही प्रमाणात मला जो विरोध होता तो विरोध हळूहळू कमी होत गेला. आणि सर्वात चांगली गोष्ट ही घडत गेली की ज्या लोकांनी त्याचा वापर करण्याचा सुरुवात केली त्या लोकांनी त्याचा आणखी जास्त प्रसार व्हावा म्हणून ते स्वतः लोकांना सांगत असत की माझ्या वडिलांचे अंतिम माझ्या आईचे अंतिम संस्कार आम्ही ह्याच्यावर केलेले आहेत, ते चांगल्या तऱ्हेने झालेले आहेत.
आणि लोकांनी पण त्याचा वापर करावा. अच्छा. आणि जे लोक तिथं अंतिम संस्काराला येत असत तेही येऊन कौतुकानं ते पाहत असत की हे नवीन काय आहे, बरोबर. ह्याच्यावर कसे काय होऊ शकतात अंतिम संस्कार. उत्सुकता होती आणि मग त्या उत्सुकतेपोटी ते येऊन दहनघाटावर म्हणजे त्या चबुतऱ्याजवळ येऊन विचारायचे, ते हातात घेऊन बघत असत की हे काय आहे. मग त्यांना आम्ही ते समजावून सांगत होतो की हे आपल्याला तुराटी पराठीपासून मिळतं आणि याच्यातून शेतकऱ्यांना पैसे मिळतात. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक मोठा उद्योग होऊ शकतो. त्यामुळे समाजामध्ये लोकांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी यातनं प्रेरणा मिळू शकते. बरोबर. तेही त्यांना समजावून सांगत होतो आणि त्याच्यामुळं एक चांगला परिणाम होत होता की आपण ज्याला आपण म्हणतो की मोक्ष म्हणजे काय, जगात जर आपण जर म्हटलं की मोक्ष म्हणजे काय, तर मोक्ष नावाची काही वस्तू किंवा ट्रॉफी नसते. काही नाही. तुम्ही जे आयुष्यात चांगलं काम करून गेलेला आहात त्याची ती एक पोचपावती आहे की आपण, आणि त्याच्याबद्दल तुमच्या आठवणी निघत राहतील वारंवार. तर एखाद्या व्यक्तीनं जर का मोक्षकाष्ठाचा वापर करून अंतिम संस्कार त्याचे जर घडलेले असतील तर त्याच्यामुळे त्यांनी पर्यावरणामध्ये 2 झाडांना जीवदान दिलेलं आहे. क्या बात आहे. त्याचसोबत त्यांच्या ह्या मोक्षकाष्ठ वापरण्यामुळं काही लोकांना रोजगार पण मिळालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना जेव्हा लक्षात येऊ लागल्या त्यामुळं त्याचा वापर जास्त होऊ लागला पुढं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृक्षतोड आहे त्याच्यावर जरा आळा बसला गेला, मोठ्या प्रमाणावर आळा बसला. मोठ्या प्रमाणावर. म्हणजे जर नागपूरमध्ये आपण याची सुरुवात केलेली आहे आणि नागपूरच्या 6 दहनघाटावर याचा मोठ्या प्रमाणात वापर आजही केला जातोय चांगल्या तऱ्हेनं. बरोबर. सरासरी नागपूरमध्ये दरवर्षी मोक्षकाष्ठाचा वापर करून 5,500 मृतदेहांचे अंतिम संस्कार केले जातात दरवर्षी. हो. आणि एका मृतदेहाला अंदाजे 15 ते 18 वर्ष वयाचे 2 झाडं कापावी लागतात. बापरे. हो. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जवळपास 10 ते 11,000 झाडांना आपण सरळ जीवदान दिलेलं आहे. असं आहे. मस्त. जर याचा वापर खरोखरच आपण पूर्ण महाराष्ट्रात करायचा ठरवला तर लाखो झाडं दरवर्षी आपली वाचणार वाचतील. किती जीवनदान मिळेल त्यांना. हो. बरोबर आहे. पण मग हा प्रचार आणि प्रसार करायसाठी आपल्या काही योजना आहेत का अशा नवीन? सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, आमची सामाजिक संस्था तसं पाहायला गेलं तर छोटी आहे, त्यातनं जे काही शक्य होईल ते आम्ही करत असतो. मग त्याच्यासाठी एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा पिंजरा बनवावा लागतो लोखंडाचा. तर तो पिंजरा बनवूनही लोकांना आम्ही देत असतो, वेगळ्या वेगळ्या गावांना देतो. जिथं मागणी असेल तिथं आम्ही त्यांना तो पिंजरा दिला जातो माझ्याकडनं. म्हणजे आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही तो खर्च करतो. आणि एका पिंजऱ्याची साधारणतः किंमत 35,000 ते 40,000 रुपये येते. आम्ही तो पिंजरा त्यांना देतो जेणेकरून त्यांना पिंजरा दिल्यानंतर त्याच्यावर सरळ इंधन म्हणून मोक्षकाष्ठ वापरून ते अंतिम संस्कार करू शकतात. आणि नागपूरच्या आसपास जवळपास 6 खेड्यांमध्ये मी तो पिंजरा दिलेला आहे आमच्या संस्थेमार्फत. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण 2-3 ठिकाणी आम्ही हा पिंजरा दिलेला आहे. आणि तिथं आता अंतिम संस्कार केले जातात. हा झाला एक आमचा सामाजिक संस्थेचा भाग. पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर करायचं असेल तर निश्चितच त्याला सरकारनं पुढाकार घेणं आवश्यक आहे याच्यासाठी. आणि सरकारचा पुढाकार म्हणजे याचा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे दहनघाट आहेत तिथं सरकार जसं लाकडाची व्यवस्था करून देतं, सरकारकडनं ही लाकडाची व्यवस्था केली जाते, तशीच मोक्षकाष्ठाची पण व्यवस्था करून दिली पाहिजे. म्हणजे आम्ही जेव्हा लोकांच्यात प्रचार करतो की तुम्ही मोक्षकाष्ठाचा वापर करून अंतिम संस्कार तुमच्या नातलगांचे करा, तर मग मला लोकांचा सरळ प्रश्न येतो, अहो आम्ही तर स्मशानघाटावर जातो, आमची तर इच्छा आहे पण स्मशानघाटावर तर उपलब्ध नाही आहे, मग आम्ही काय करावं? तर त्या प्रश्नाच्या, त्यांच्या या प्रश्नाला मी निश्चितच निरुत्तर होऊन जातो. बरोबर आहे, अगदी बरोबर. कारण त्यासाठी आपल्याला सरकारचं सहाय्य फार आवश्यक आहे. आणि सरकारनं, स्थानिक सरकारनं किंवा महाराष्ट्र राज्यानं, महाराष्ट्र सरकारनं प्रत्येक दहनघाटावर मोक्षकाष्ठ मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि याचा फायदा असा होईल की जर मोक्षकाष्ठ दहनघाटावर उपलब्ध होऊ लागलं तर याच्या फॅक्टरीज मोठ्या प्रमाणात सुरू होतील प्रत्येक जिल्ह्याच्या, प्रत्येक गावाच्या ठिकाणी. आणि एक मोठा लोकांना रोजगार मिळण्याचं एक साधन म्हणून याच्याकडे पाहिलं जाईल. आज जसं आपण नागपूरमध्ये दहनघाटावर
आमच्या इथं 6 दहनघाटांवर अंतिम संस्कार याच्यावर केले जातात. तर त्याच्यामुळं आज एक फॅक्टरीचा म्हणजे एका फॅक्टरीला त्याच्यामुळं काम मिळालेलं आहे आणि तिथल्या 10 लोकांना त्या फॅक्टरीमधल्या मजदुरांना रोजगार मिळालेला आहे. बरोबर आहे. शेतकऱ्यांच्याकडनं काडी कचरा उचलून आणणाऱ्या एक वेगळ्या 5-7 लोकांना रोजगार मिळालेला आहे. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे असं जर सगळ्यांचं जर गोळाबेरीज केली तर जवळपास एका शहराच्या दहनघाटासाठी 20 लोकांना रोजगार मिळू शकतो. बरोबर आहे. मग राज्याचा विचार केला तर ते खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. म्हणजे एकूणच वृक्षतोड थांबते, पर्यावरणाचा समतोल पण साधला जातो, रोजगार मिळतो हो, आणि एकूणच पर्यावरणाची आपण सर्वतोपरी काळजी घेतो. हा एका मोक्षकाष्ठ आहे. किती छान. आणि हे नाव देखील इतकं सुंदर आहे, अगदी मोक्षकाष्ठ, खूपच सुंदर. पण मग याच्या प्रचार आणि प्रसारासाठी असे काही गाणी किंवा असे काही नाटक असं काही संकल्पना नाही आहेत का? माझ्याकडं एका सामाजिक संस्थेचे म्हणजे माझ्याकडंच एक महिला आलेल्या होत्या आणि त्यांनी हे एक त्याच्यावर पथनाट्य बनवलेलं होतं. सुंदर पथनाट्य बनवलेलं आहे आणि त्या पथनाट्याचा वापर म्हणजे त्या पथनाट्याला आम्ही दहनघाटावरच ते सगळं सादर केलं गेलेलं होतं पहिल्यांदा आणि नंतर मग त्यांनी बाहेरही 2-3 ठिकाणी ते सादर केलेलं आहे आणि त्याच्यात संपूर्ण माहिती आहे की वृक्ष कसा वाचतो, त्याची बनवण्याची प्रक्रिया काय आहे आणि जर आपण अशा प्रकारे जर का वृक्षांची कत्तल करत राहिलो तर भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी झाडच उरणार नाही. तर मोक्षकाष्ठ हे खरंच खूपच सदुपयोगी आहे असं आपण याच्यावरून निष्कर्ष काढतो. हो. बरं, पण हे जी संकल्पना किंवा हे जे अभियान आहे ते चौकटी बाहेर जाऊनच काढलेलं आहे, म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने लाकडांचा पर्याय म्हणून शोधलेला आहे. हो. तर असं चौकटी बाहेरचं अभियान जेव्हा आपण राबवतो बरोबर तेव्हा त्याच्यात अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आपल्याला. तसं तुम्हालाही सामोरं जावं लागलं असेल, तर असे काही अनुभव आहे का त्यात आलेले आणि तेव्हा असं वाटलं की कटुगोड काही अनुभव की नको हे करणं किंवा नाही फार छान प्रतिसाद मिळतोय, असा अनुभव काही आहे? सुरुवातीला तर मला पुष्कळच वाईट अनुभव आलेले आहेत. हो. एक तर काय की दहनघाटावर एखादी चांगली गोष्ट करायला जाणं हे साधारणतः दहनघाटावरच्या लोकांना आवडत नाही, कारण आपल्याकडं दहनघाट हा म्हणजे ती जागा अशुभ मानली जाते. आणि वास्तविकरित्या खरं सांगायचं म्हणजे माझ्या मते ती अत्यंत शुभ जागा आहे. बरोबर असं आहे, कारण स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्हीच्या मधला तो दुवा आहे. बरोबर आहे. म्हणून मी त्याला स्वर्गद्वार अशी संकल्पना दिलेली आहे. त्याला जर आपण स्वर्गद्वार मानत असू तर नक्कीच जर का स्वर्ग सुंदर असेल आणि तर मग स्वर्गद्वार ही तितकं सुंदर असलं पाहिजे असाही. मग म्हणजे याचा अर्थ दहनघाट हा छान असले पाहिजे. लोकांना तिथून पुढच्या प्रवासासाठी आपण त्यांना तिथून एक प्रकारे निरोप देतो. बरोबर आहे. असं आहे. तर म्हणून मी जेव्हा सुरुवातीला दहनघाटांवर जाऊ लागलो तर तिथल्या लोकांचा मला विरोध होऊ लागला. आपण हा विषय असाच कंटिन्यू करूया, फक्त एक घेऊया थोडीशी विश्रांती. दर्शको, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, बघत रहा हॅलो सह्याद्री. दर्शको, ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतोय कार्यक्रम हॅलो सह्याद्री. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे विजय पर्यावरणाचा आणि आजचे आपले पाहुणे आहेत पर्यावरणवादी विजय लिमये. सर, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी मोक्षकाष्ठांबद्दल आलेले अनुभव याविषयी बोलत होतो, तर ते सांगाल? जसं नागपूरमध्ये मी सुरुवात केली आणि नागपूरमध्ये चांगल्या तऱ्हेनं हळूहळू लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. बरोबर. आणि आज तर त्याचा नागपूरच्या तमाम जनतेला माहिती आहे की दहनघाटावर मोक्षकाष्ठ उपलब्ध असतं आणि ते चांगलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही चांगलं आहे आणि आपल्या दृष्टीनेही त्याचा वापर निश्चितच चांगला होऊ शकतोय. मग याची मी सुरुवात आता म्हटलं की नागपूरमध्ये तर झाली, पण त्याच्याशिवाय आपण आता इतर शहरांमध्ये पण जाणं आवश्यक आहे. मग आम्ही त्याचे नाशिकमध्ये प्रयोग केलेले आहेत. बरं. हां, सांगलीमध्ये पण जाऊन मी तिथल्या दहनघाटावर ते दाखवलं करून. साताऱ्याला केलं, कराडला तर त्याची आता चांगल्या तऱ्हेनं
सुरुवात झालेली आहे. तिथल्या काही सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांनी माझी माहिती त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर ते लोक नागपूरला येऊन गेले. त्यांनी दहनघाटावर येऊन आमचं कार्य बघितलं आणि मग त्यांनी पण ठरवलं की अशाच प्रकारे कार्य आपण आपल्याही गावात करणं आवश्यक आहे. कराड तसं छोटं गाव आहे, नगर परिषद आहे, पण तरीही तिथं त्यांनी इतक्या चांगल्या तऱ्हेनं त्याचं सुनियोजित पद्धतीनं हे सुरू केलेलं आहे. आणि आता जवळपास तिथेही 3 वर्ष झाली अंतिम संस्कारासाठी मोठ्या प्रमाणात मोक्षकाष्ठाचाच वापर केला जातो. हो, काही ठिकाणी काही खेड्यांमध्ये पण त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि तिथेही लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. इनफॅक्ट खेड्यामध्ये कसा प्रॉब्लेम येतो, खेड्यामध्ये अंतिम संस्कारासाठी म्हणजे वर्षाला तिथं साधारणतः 8 ते 10 पेक्षा जास्त अंतिम संस्कार होत नाहीत. मग तिथं लाकडाचा साठा जसं शहरामध्ये असतो दहनघाटावर, तसं तिथं उपलब्ध नसतो. मग त्याच्यामुळं या लोकांना खूप दूरवर जाऊन लाकूड आणावे लागतं ते विकत, आणि त्याच्यासाठी त्यांचा जाण्या येण्याचा खर्च, आणि एवढं लाकूड आणायचं म्हणून त्यांना जवळपास 5-7 हजार रुपये खर्च येतो. मग आम्ही मोक्षकाष्ठ दिल्यामुळं, म्हणजे आता सांगली जिल्ह्यामध्ये एक जायगव्हाण म्हणून गाव आहे. हां, तर तिथं एक श्री भालचंद्र खाडीलकर म्हणून राहतात, आणि त्यांनी ह्याच्यात पुढाकार घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या घरी हे अंतिम संस्कारासाठी लागणारं इंधन आहे ते ठेवायला तयार आहे, आम्हाला फक्त त्याची व्यवस्था करून द्या. तर आम्ही ती व्यवस्था त्यांना करून दिली आणि आज त्यांच्या घरी त्यांनी ते इंधन ठेवलेलं असतं. आणि जवळपासचे कुठेही कुणाचंही निधन झालं तर ते लोक यांच्या घरी येतात आणि त्यांच्याकडे ते बॅग्समध्ये भरून ठेवलेलं असतं. हां, त्या बॅग्स उचलतात आणि आपण स्मशानघाटावर तिथल्या जातात आणि तिथं अंतिम संस्कारासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे असेही काही लोक पुढं आलेले आहेत की ज्यांनी हे सांगितलं की गरज, कारण छोट्या गावामध्ये कसं असतं की दहनघाटावर काही त्याचं सोय नसते आणि त्याचं म्हणजे साठा करण्याची काही व्यवस्था नसते. तर म्हणून यांनी सांगितलं की मी माझ्या घरी हे खरं ठेवायला तयार आहे. पुढाकार घेतला आणि तसं त्यांनी करूनही दाखवलं. तर निश्चितच त्याची प्रेरणा घेऊन आता दुसऱ्या खेड्यातल्या लोकांनी पण सुरू केलेलं आहे. 1-2 लोकांची आता तिथल्या चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणचे सरपंच पुढं आलेले आहेत, तर त्यांनी पण सांगितलं की आम्ही पण असंच करू आमच्या इथं. आता पाहू, चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणजे एकूणच अनुभव जो आलेला आहे तो चांगलाच अनुभव आलेला आहे. हो, कटू अनुभव असे काही आले नाहीये. कटू अनुभव जर म्हटला तर असं आहे की घाटावर जे लोक काम करतात साधारणतः, म्हणजे तिथल्या घाटावर किंवा तिथं लाकूड जे देणारे लोक आहेत, ज्याला आपण लाकूड लॉबी म्हणू शकतो, तर त्यांचा ह्या गोष्टीला प्रचंड विरोध आहे. कारण आपण त्यांच्या पोटावर पाय दिल्यासारखं आहे. तर त्यांना आम्ही म्हटलंही की तुम्ही लाकडाच्या बदल्यात तुम्ही हे लोकांना द्यायला सुरुवात करा, आमचं काही त्याच्यासाठी हे नाही आहे. पण अजून त्यांची मानसिकता ती काही झालेली नाही, बदललेली नाही आहे. त्यामुळं जास्तीत जास्त विरोध हा आम्हाला लाकूडवाल्यांच्याकडनंच होत असतो, जे लाकूड तिथं जे पुरवठा करणारे लोक आहेत, तर त्यांचा मला पुष्कळ विरोध असतो सगळीकडेच. म्हणजे मला अनेक वेळा धमकीचे फोन सुद्धा आलेले आहेत या विषयावर. तर मी म्हटलं तुम्ही मला काही कितीही धमकी द्या, काही द्या, मला काही फरक पडत नाही आणि मी करणार म्हणजे करणार. म्हणजे नागपूरमध्ये तर मला सुरुवातीला खूप त्याच्यावर विरोध झाला, त्यांचे बरेच धमकी वगैरे येत असे त्यांची. आम्ही घाटावर असे आले तर आम्ही तुम्हाला मारू वगैरे अशासारखे. हो. आणि नंतर त्यांनाही लक्षात आलं की मी समाजासाठी काम करतोय, मी माझ्या स्वार्थासाठी काम करत नाही आहे. मग त्यांचा विरोध हळूहळू मावळला त्या विषयावरचा. आपण म्हणतोच की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, त्याप्रमाणे अगदी तुम्ही धमकीचे फोन येऊनही समोर सावसावता आहेत. मोक्षकाष्ठांच्या इतकीच सुंदर कल्पना आहे स्वर्गद्वार. ती स्वर्गद्वार ही कल्पना काय आहे ती आमच्या श्रोत्यांना जर ऐकायला आवडेल. मगाशी जसं सांगितलं मी, पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामधला जो दुवा आहे तो म्हणजेच दहनघाट. आणि त्याला दहनघाट, मुक्तिधाम अशी जी नावं आपण दिलेली आहेत, त्याच्यामुळं लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदर न राहता भीती राहते.
एक म्हणून ते दहनघाटाकडे बघायलाही तयार नसतात किंवा त्या रस्त्यानं जाताना सुद्धा अनेक लोकांना मी बघितलेलं आहे की दहनघाटाकडे बघत नाहीत. अच्छा. अनेक लोक तर दहनघाटावर कधी जायला तयारही नसतात. तर म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा असं ठरवलं की नाही, ह्याचं नाव बदललं गेलं पाहिजे. ह्याला जर आपण मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे स्वर्ग जर सुंदर आहे तर स्वर्गद्वारही सुंदरच असलं पाहिजे. आणि स्वर्गद्वार जर सुंदर असेल तर मग आपल्याला ते सुंदर करणंही आवश्यक आहे. तर दहनघाटावर मी जेव्हा नेहमी जात असतो, सगळ्या म्हणजे पूर्ण भारतात सगळीकडे मी गेलेलो आहे, अगदी वाराणसीपासून खाली म्हणजे तामिळनाडू चेन्नईपर्यंत. हां, जिथं जिथं गेलेलो आहे तिथं तिथं मी दहनघाटावर गेलो आहे. इनफॅक्ट मी 1-1.5 वर्षापूर्वी भूतानलाही गेलो होतो. आणि भूतानला गेल्यानंतर माझ्या गाईडला मी म्हटलं की तुम्ही हे सगळं मला दाखवलंय ठीक आहे, पण मला इथल्या स्मशानघाटावर पण जायचंय. तर तिथल्या त्या गाईडनं मला विचारलं, आजपर्यंत जे कोणी आलेले होते त्यांनी तरी असं कधीच म्हटलं नाही आहे, तुम्ही पहिलेच आहात की जे म्हणतात की दहनघाटावर जायचंय. तर नाही म्हटलं जायचंय कारण मला पाहायचंय ते. मग त्यांनी मला व्यवस्था करून दिली आणि मी तिथल्या दहनघाटावर गेलो मी. आणि तिथं पाहिल्यानंतर तिथेही लाकडाचाच वापर अंतिम संस्कारसाठी केला जातो. बरोबर. मोठ्या प्रमाणात तिथं वृक्षतोड केली जाते आणि तिथं पुरवठा केला जातो. तर त्यांचे म्हणजे थोडक्यात माहिती जशी घेतली मी की नुसत्या भारतामध्येच लाकडावर अंतिम संस्कार नाही होत, तर भूतान, नेपाळ, श्रीलंका याही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं तोडून लाकडाचा वापर, वृक्षतोड सुरू आहे. अच्छा, या विषयावर आपण परत बोलूया. ठीक आहे, घेऊया एक छोटासा ब्रेक. ठीक आहे. दर्शको, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. दर्शको, ब्रेक नंतर कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ब्रेकला जाण्यापूर्वी स्वर्गद्वार या संकल्पनेबद्दल बोलत होतो. ही स्वर्गद्वार संकल्पना आता जशी सांगितली की पृथ्वी आणि स्वर्गाच्या मधला हा दुवा आहे आणि त्याच्याप्रमाणे जर स्वर्गद्वार आपल्याला सुंदर करणं आवश्यक आहे, या दृष्टीनं मग आम्ही काय केलं की पहिल्यांदा हे पाहिलं की तिथं काय काय येतं, म्हणजे मृत व्यक्तीच्या सोबत काय काय तिथं वस्तू आणल्या जातात आणि त्यातल्या किती वस्तूंचा वापर केला जातो आणि किती वस्तू तिथं फेकल्या जातात. तर हे माझ्या लक्षात आलं की तिरडी ही नेहमी बांबूचीच बनवलेली असते. आणि ज्या तिरडी म्हणजे बांबू, 2 बांबू आणि त्याच्या कामट्या ज्या वापरून त्याच्यापासून ही तिरडी बनवली जाते. आणि दहनघाटावर आल्यानंतर ते मृत शरीर त्या चितेवर ठेवलं जातं, लाकडाचे रचलेल्या किंवा मोक्षकाष्ठाच्या. आणि हे तिरडीचे जे बांबू असतात किंवा ती तिरडी ती लोक फेकून देतात, ठेवत नाही, तिथंच कोपऱ्यात टाकून देतात. तर मग विचार केला की आपण इथं मोठ्या प्रमाणात जे बांबू पडलेले असतात दहनघाटावर, तर त्याचा एक चांगला उपयोग आपल्याला करता येईल, अशी एक म्हणजे विचार तसा आला. आणि मग तिथून मग मी कार्याला सुरुवात केली की ह्याच बांबूचा वापर करून जे रस्ते असतात दहनघाटावर येण्यासाठी, आत फिरण्यासाठी, त्या रस्त्याच्या बाजूला कठडे बनवायला सुरुवात केली आम्ही याच बांबूचे. हां. आणि मग त्याच्यासाठी आम्ही बाहेरचे कारागीर बोलावले आणि त्या कारागिरांच्या बोलून त्यांच्याकडून आम्ही त्याचे सुशोभित करून घेतलं त्यांना आणि त्यांना विशिष्ट पद्धतीनं त्या बांबूंना कापून त्यांचे एक प्रकारे आम्ही त्याच्या म्हणजे रेलिंग्स ज्याला आपण म्हणतो, हां, तर तसे कठडे बनवले आणि त्याला सुंदर रंगाने आम्ही त्याला सजवून दिलं, सुशोभित केलं. आणि ते झाल्यानंतर मग आम्ही तिथं जिथं गवत उगवलेलं असायचं, सगळ्या दहनघाटांवर आपल्याला नेहमी दिसतं, मोकळी जागा तर भरपूर असते, पण त्या जागेत एकतर घाण टाकलेली असते किंवा गवत उगवलेलं असतं. तर ते सगळं आम्ही तिथलं ते काढून साफ करून तिथं आम्ही फुलझाडं लावायला सुरुवात केली. हां. आणि आज आम्ही नागपूरमधील अंबाझरी दहनघाट जो आहे, तर त्या दहनघाटावर आम्ही हे बांबूचं सगळं काम केलेलं आहे. त्याला सुंदर त्याला रंगरंगोटी करून आणि बाजूलाच म्हणजे त्याच्या बाजूला जी काही मोकळी जागा आहे त्या सगळ्या मोकळ्या जागेवर तिथं फुलझाडं लावलेली आहेत. गुलाब, मोगरा, जाई जुई, वेली आहेत काही. आणि त्याचा परिणाम असा दिसला मला
की जेव्हा ही फुलझाडं आम्ही लावली आणि ती चांगली जगली, त्याला फुलं येऊ लागली, फुलं आल्यानंतर तिथं फुलपाखरांचा वावर खूप वाढला. अरे वा. हो. तर ज्या दहन घाटावर आम्ही मुश्किलीने 2-3 फुलपाखरं दिसायची आम्हाला क्वचितच, तिथं आता शेकड्यानं फुलपाखरं तिथं दिसतात आम्हाला. मस्त. त्याच्याशिवाय मध म्हणजे त्या फुलातला मध गोळा करण्यासाठी आपल्याला मधमाशा येऊ लागल्या. अच्छा. एक अजून नंतर आम्हाला कालांतराने एक गोष्ट दिसली की काही पक्षी जे आहेत ते फुलपाखरांना खातात. अच्छा. पकडून. ते त्यांचं भक्ष्य आहे. निसर्ग चक्र ज्याला आपण जीवश्य जीवनम म्हणतो तसं. तर त्या पक्ष्यांची पण आम्हाला तिथं वावर दिसायला लागला तिथं पक्ष्यांचा. म्हणजे एकूणच जे दुर्लक्षित जो एरिया होता तो पुन्हा स्वर्गद्वार आपण केलेला आहे. म्हणून तिथं मग फुलपाखरं येऊ लागली. तिथं आता पक्षी येतात विविध प्रकारचे. म्हणजे एका दहन घाटावर आज जवळपास 20-25 प्रकारचे पक्षी दिसतात आम्हाला तिथं. किती सुंदर. तर अशा तऱ्हेनं खरोखरच आम्ही त्याला स्वर्गद्वार बनवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. खूपच छान. फुलझाडं लागली, फुलपाखरं येऊ लागलेली आहेत आणि पक्षी पण तिथं दिसतात. असं आहे. आणि जे अगदी उदास आणि हे झालेले लोक तिथे येत असतील की मृत आत्म्यासोबत, बरोबर, तर ते पण म्हणजे पॉझिटिव्ह याने हो, खरोखरच त्यांना तिथं आल्यानंतर म्हणजे अनेक लोकांचे उद्गार आहेत असे की आम्ही दहन घाटावर आल्यासारखं आम्हाला वाटत नाही. हे तर एखादा हा बगीचा वाटतो आम्हाला इथं, किंवा एखादी चांगली जागा वाटते. हे असं म्हणजे भीतीयुक्त काही जागा नाहीये दिसत. म्हटलं अशी मग त्यामुळं ते लोक येऊ लागलेले आहेत तिथं. येतात, रेग्युलर येतात आता. आणि लोकांची एक चांगल्या तऱ्हेने तिथं त्यांना ते पाहायला मिळतं की तिथं फुलपाखरं आहेत, पक्षी आहेत. तिथं मृत व्यक्तीचं दुःख राहणारच आहे लोकांना, पण हे दुःख किती काळासाठी आपण आपल्या सोबत ठेवलं पाहिजे. कधी ना कधी तरी गोष्ट विसरून पुढे परत निघायला हा प्रवास आहे शेवट. तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे सार्थकी ठरला आहे जी संकल्पना आहे स्वर्गद्वार. किती छान. तर समाज आणि पर्यावरणासाठी आपण नेहमीच काम करता, तर आणखीन कुठली आव्हानं आज घडीला आहे पर्यावरणासंबंधी? सर्वात महत्त्वाचं आव्हान तर हेच आहे की संपूर्ण देशामध्ये हे मोक्षकाष्ठ हे चांगल्या तऱ्हेनं राबवलं गेलं पाहिजे हे अभियान. आज आपण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गोव्यापासून गँगटॉकपर्यंत कुठेही जरी गेलो तरी आपल्याला घाटावर गेल्यानंतर दहन घाटावर तिथे अंतिम संस्कारासाठी लाकडाचाच वापर केलेला दिसतो. आणि आकडेवारी जर सांगायचं म्हटलं तर आपल्या देशामध्ये दरवर्षी जवळपास 80 लाख लोकांना लाकडाचा वापर करून त्यांचे अंतिम संस्कार करावे लागतात दरवर्षी. तर त्याच्यासाठी आपल्याला जवळपास 1,60,00,000 15 ते 18 वर्ष वयाच्या झाडांची कत्तल करावी लागते. अरे बापरे. हो. आणि हे खूप भयानक आहे. आणि याचं जर आपण जंगलाच्या किती मोठ्या जागेत म्हणजे आपल्याला एवढी झाडं कापावी लागतील असं जर म्हटलं तर 100 स्क्वेअर किलोमीटरच्या बरोबरीचं एक जंगल दरवर्षी केवळ मृतदेहांचे अंतिम संस्कार करण्यासाठी आपल्याला नष्ट करावं लागतं. फारच दुःखद गोष्ट आहे. तर सरकारनं, जसं मी मगाशी म्हटलं की राज्य सरकारनं आहे, तसं केंद्र सरकारनंही यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. आणि भारतामधल्या सगळ्या स्मशानघाटांवर ह्या मोक्षकाष्ठाचाच वापर केला गेला पाहिजे, जेणेकरून तिथं लोकांना म्हणजे आपण ही सगळी झाडं जी दरवर्षी एवढी कत्तल होते त्याच्यावर आळा बसेल. आणखी एक गोष्ट जी मला प्रकर्षानं जाणवली ती अशी आहे की ही जी लाकडं आपल्याला जी दहन घाटावर दिली जातात लोकांना, तर ती जी झाडं आहेत ती आपले इथले वृक्ष आहेत, म्हणजे स्थानिक वृक्ष आहेत. त्यांना कापून त्याचं लाकूड दिलं जातं. ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि कारण ते झाड कापल्यानंतर तिथं आपण विदेशी झाडं लावतो, गुलमोहर सारखी किंवा रेन ट्री सारखी. आणि आपलं जे झाड आहे, ज्याला स्थानिक झाड ज्याला म्हणतो, त्याची वाढ ही अतिशय संथ गतीनं होत असते. उदाहरणार्थ आपण वड, पिंपळ, चिंच, आंबा, पेरू ह्या प्रकारची झाडं ही कापून दहन घाटावर दिली जातात. आणि त्यांची वाढ म्हणजे जर मी जेव्हा अभ्यासाच्या दृष्टीनं
एक गुलमोहरचं झाड आणि एक पिंपळाचं झाड आणि एक वडाचं झाड घरी तयार करून लावलं होतं मी. बरं. तर मला हे दिसलं की गुलमोहरचं झाड एकाच वर्षात 6 फूट उंचीचं झालं अच्छा आणि हे पिंपळाचं झाड फक्त 1 ते 1.25 फुटाचं झालं. अच्छा. वडाचं झाड 2 फुटाचं झालं. बरं बरं. म्हणजे एवढी त्याची प्रचंड वाढ आहे गुलमोहरची. गुलमोहरची. आणि एखादं झाड एवढ्या प्रचंड प्रमाणात लवकर वाढतं म्हणजे त्याची ताकद सुद्धा काहीच नसते त्याच्यात. अच्छा. हां, ते फार ठिसूळ असतं झाड. आणि त्या झाडाचा वापर जर अंतिम संस्कारासाठी करायचा म्हटलं तर ते होऊ शकत नाही, कारण ते झाड लवकर लवकर जळून जाईल, म्हणजे ते लाकूड अच्छा. आणि ते मृतदेह जळणारच नाही. बरं बरं बरं. म्हणून आपल्याला आपल्या स्थानिक झाडांची कत्तल करावी लागते. आणि ही स्थानिक झाडं जी आहेत, जशी मी सांगितले, ही वड, पिंपळ, चिंच, आंबा, कडुलिंब आहे, तर ते जमिनीची माती पकडून ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतात. बरं. आणि ती झाडं कापल्यामुळं मातीचा ऱ्हास होत चाललेला आहे, माती वाहून जाते. अच्छा. हां, त्याच्यामुळं मग आपल्याला जे कोसळतात, हो, दरड कोसळतात किंवा हे होतं, उत्खनन जेव्हा होतं तर ते ह्याच कारणामुळे होते, कारण ह्या आपली जी स्थानिक झाडं आहेत त्यांचा आपण म्हणजे नष्ट करतोय त्यांना. अच्छा. हां, आणि त्याच्या ठिकाणी असली झाडं जी लावून त्या झाडांचा आपल्यासाठी तसा फारसा काही उपयोग नाही आहे. आणखी एक गोष्ट मला फार महत्त्वाची इथं दिसली की ही जी विदेशी झाडं आहेत ह्याच्यावर पक्षी घरटी बांधत नाहीत. बरं, हा मुद्दा आपण आणखीन असाच कंटिन्यू ठेवूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ठीक आहे. दर्शको हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. दर्शको हो, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सर, आपण ब्रेकपूर्वी पक्षी आणि भारतीय झाडं ह्याबद्दल बोलत होतो. हो, तर जी स्थानिक आपली जी झाडं आहेत जी खूप टणक असतात आणि वादळ वारा पाऊस ह्याच्यापासून ते संपूर्ण ह्याचा बचाव केला जातो. म्हणजे ती झाडच एवढी त्यांनी स्ट्रॉंग असतात, त्यांनी मुळं एवढी चांगली पकडलेली असतात, तर त्याच्यावर हे पक्षी घरटी करतात. अच्छा. आणि जी विदेशी झाडं आपण इथे आणून लावलेली आहेत तर त्याच्यावर पक्षी कधीच घरटी करत नाहीत. अच्छा. म्हणजे पक्ष्यांना किती मोठं ज्ञान आहे की कुठल्या झाडावर करायला पाहिजे आणि कुठल्या नाही. आणि हीच आपली जी स्थानिक झाडं आहेत तीच आपण नष्ट करतोय मृतदेहांना जाळण्यासाठी. त्याच्यामुळे मग पक्ष्यांनी घरटी बांधायची कुठं, त्यांना बेघर करतोय. आणि तेही एक प्रमुख कारण आहे की आपल्या इथल्या पक्ष्यांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे. तर हा विषय ही खूपच मोठं आव्हान आहे असं म्हणू शकतो आपल्या देशामध्ये. पर्यावरण म्हणजे मोक्षकाष्ठानं ते सुद्धा एक प्रकारे आपण थांबवू शकतो. बरोबर आहे, अगदी बरोबर असं आहे. या सगळ्या कामांसोबतच आपली एक NGO पण आहे, इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन नावाची. हो. तर त्याचा उद्देश काय आणि त्याचं काय कार्य आहे आम्हाला सांगा ना. नावाप्रमाणेच आम्ही पर्यावरणाशी निगडीत सर्व कामं करत असतो की पर्यावरण कसं वाचवता येईल. तर त्याच्यामध्ये वृक्ष लागवड केली जाते आमच्या संस्थेकडून. त्याचसोबत मोक्षकाष्ठासाठी जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही पिंजरे पण बनवून लोकांना देत असतो, जेणेकरून लोकांना आमच्याकडनं काहीतरी हातभार मिळतो. त्याच्याशिवाय आमची संस्था आमच्याकडं आमचं हे कार्य बघून आम्हाला काही कंपन्या त्यांचे काही प्रॉडक्ट्स देतात. जसे की ज्यूस आहेत, मध आहे, चटण्या आहेत वगैरे. तर किंवा काही त्यांचे बाकीचे काही प्रॉडक्ट्स असतात, जीवनावश्यक वस्तू असतात, तर त्याही आमच्या मार्फत आम्ही लोकांना वाटप करतो, त्याचं गरजू लोकांना वाटप करतो. आश्रमशाळा असतात, काही अनाथाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत, काही सैनिकी प्रशिक्षण शाळा आहेत जिथं अत्यंत गरीब मुलांना तिथं शिक्षण मिळतं मोफत. मग तिथं आम्ही ह्या सगळ्या वस्तू आम्ही देतो. आणि समाजाला कुठेतरी एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातो यातून. असे हे सगळी कार्य आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत, NGOच्या मार्फत केली जातात. बरोबर. असं आहे. म्हणजे एकूणच समाजसेवा हे व्रत आपण घेतलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की वृक्षतोड ही थांबवायला हवी आणि वृक्ष लागवड करायला हवी आणि वृक्षांचं संवर्धन करायला हवं.
तर येणाऱ्या पिढीला जर आपल्याला जर सशक्त जमीन आणि एकूणच पर्यावरण द्यायचं असेल हो. तर वृक्ष लागवड आणि संवर्धन महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तर त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? आत्ताची जी पिढी आहे त्यांनी बघितलेलं आहे की कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा एक सिलेंडर आपल्याला 5 आणि 10,000 रुपयाला घ्यावा लागला हो, होता. हो, हो. जेव्हा की निसर्गानं तोच प्राणवायू ऑक्सिजन आपल्याला मोफत दिलेला आहे. हो. आणि हा निसर्गाचा मिळालेली आपल्याला जो प्राणवायू आहे ती झाडांच्या मार्फत मिळते. झाडच आपल्याला प्राणवायू देतात. म्हणजे लोकांना लक्षात आलं की प्राणवायूची किती किंमत आहे. बरोबर आहे. तर हे जे मोफत मिळतं आपल्याला त्याची आपल्याला खरं काही कधी किंमत राहत किंमत नाही नाही. असं आहे. तर ती किंमत त्यांना राहावी म्हणून कदाचित कोरोना हा एक आपल्याला म्हणजे अद्दल घडवली घडवण्याची आहे, असं म्हणायला हवं. तर म्हणून हेच आव्हान आहे लोकांना की सर्व शाळांमधून किंवा जिथं मिळेल त्या मोकळ्या जागेत सर्वांनी तिथं वृक्षारोपण केलं पाहिजे. फुलझाडं लावली पाहिजेत आणि त्यातून एक प्रकारे निसर्ग सुंदर स्वच्छ आणि निर्मळ वगैरे राहील याची एक म्हणजे आपण त्याला शिक्षण दिलं पाहिजे. बरोबर. आणि हे सगळं लहान मुलांच्यात म्हणजे ठसवलं पाहिजे, त्यांच्या मनात रुजवलं पाहिजे की ही झाडं लावलीच पाहिजेत. आणि अगदी सुरुवातीला मी जसं म्हटलं होतं की जर मी 2 झाडं लावतच नाहीयेत तर मग मला 2 झाडं कापायचा अधिकार नाही. मग ह्या मुलांनाही तेच राहिलं पाहिजे की आपण ही 2 झाडं आपण लावली पाहिजे आपल्या आयुष्यात. प्रत्येकानं जर का ठरवलं की आपण 2 झाडं लावायचीच, ती जगवून मोठी करायची आपल्या हव्यात, संवर्धन करायचं. मग त्याच्यासाठी त्यांच्याकडं पर्याय आहेत की वाढदिवस असतात, पुण्यतिथी असतात, असं काही ना काहीतरी एखादं प्रयोजन ठेवून त्यावेळेस आपण त्याचं करता आलं पाहिजे. तर ते लोकांनी करावं. बरोबर असं आहे. अच्छा, म्हणजे वृक्षतोड थांबवणे, वृक्ष संवर्धन करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि नवीन आणि ही महत्वाचं म्हणजे की आपली जी झाडं आहेत, स्थानिक झाडं, ती मोठ्या प्रमाणात लावली गेली पाहिजेत. तर चला तर दर्शक हो, आजपासूनच आपणही वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध होऊया. सर, आपण आज आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आलात आणि वृक्ष संवर्धन, पर्यावरण संवर्धन याबद्दल आमच्या दर्शकांना अतिशय सुंदर आणि मोलाचं असं मार्गदर्शन केलं. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.